आज खूप खास आणि स्पेशल दिवस आहे, कारण आज आहे गुरुपौर्णिमा. सो आज आमच्या घरी पाहुणे नाही म्हणता येणार, घरचेच काही फॅमिली मेंबर्स येणार आहेत. सो मला स्वयंपाकाची तयारी करायची आहे पटकन. आणि आज गुरुपौर्णिमा आहे, सो बिझी शेड्यूल असणार आहे, तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. आणि असं वाटतं की आणखीन उठली नाही आहे, सो मला पटापट आवरायचं आहे, स्वयंपाक बनवायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. सो तर स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि भेटू लवकरच पुढच्या अपडेट्ससोबत. स्वयंपाकाची बऱ्यापैकी तयारी करून ठेवलेली, भाजी नंतर आता वरणाला फोडणी देणार आहे. डाळ किती छान शिजली, अशी मऊ मऊ एकदम. सो मला डाळ एकदम बारीक शिजली छान. त्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकून घेतले. तेच मी छान झणझणीत असं वरण बनवणार आहे. त्यानंतर वांग्याची भाजी बनवणार आहे. त्यासाठी कांदा, नंतर अद्रक लसूणची पेस्ट केली आहे. नंतर इथं हे घेतले, काय म्हणतात त्याला, कढीपत्ता वगैरे घेतला आहे. सर्व अशी बेसिक तयारी केली आहे. आता मी इकडे पण असं भाजीचं सगळं सारण मी फ्राय करून घेणार आहे. सो अशी सगळी बेसिक तयारी करून ठेवली आहे मी. आता मी पटापट आवरते. आणि सानू आणखीनही उठली नाहीये, कारण ती रात्री उशिरा झोपली होती. सो म्हणजे तिची झोप होईल आणि माझं एक काम होईल. तर जसं की मला बेसिक तयारी झाली, तर मी आज भरली वांगी बनवणार आहे. आणि पीठ तर टँकी मी मळून ठेवलं नाही. सो म्हणलं की पटकन पीठ मळावं, एवढं झालं की नाही तर पीठ जरासं काळं पडतं, जर चपाती म्हणजे करायला उशीर झाला. सो एवढं झाल्यानंतर मी कणिक मळणार आहे. त्यानंतर सण उठली तर मग आधी मला तिचं आवरावं लागेल आणि मग चपात्या. सो मी आता पटापट आवरून घेते आणि लवकरच तुम्हाला भेटते. ही झोपेल तेवढीच गोड आहे. एकदा उठली इतका धिंगाणा करते ना ती, एक सेकंदही शांत बसत नाही. झोपेल तेवढंच एका जागेवर असते ती. त्यानंतर आणखीन थोड्या वेळाने पाहिलं तर ही उठून गेली होती आणि झोळीमधनं असं बघती आणि हाका मारती लगेच. बाय बाय शोनी, बाय शोनी, मला दे गो शोनी. सानूची झोप झाली. आता काही सामान आणण्यासाठी सानूला बाहेर घेऊन गेले आहेत. सो राहिलेलं माझं जे काही काम आहे ते आता मला आवरायचं आहे. आणि आता मी आणखीन कणिक तर काही मळली नव्हती, सो म्हटलं तेच करून घ्यावं. आणि तोपर्यंत सानूसाठी उपमा बनवून घ्यावा. उपमा म्हणजे कसं, तिनं आली की पटापट तिला खायला घालता येतं. सानूचं सामान बरोबर आलंय का नाही चेक कर. सानू, चानू काय करलीस तू? काय चेक करायली तू? सामान बरोबर आलंय का बघायली? बघ, तुला उचलत नसते का ते? जड असते ते. हो ग, का? हात लावणे तिथं, हात लावणे नको, तिथं हात लावणे तसं नको. सो वांगे शिजत आहेत. थोडं पाणी टाकले गरम यात शिजण्यासाठी. त्यानंतर हे सगळे आले, थोड्या वेळ बसले, गप्पा वगैरे मारले आणि त्यानंतर मी त्यांना जेवायला वाढलं. सो ते जेवण करत होते. जेवण झाल्यानंतर भैया ते सानूला घेऊन बसले होते. 1-2 तास बसले. त्यानंतर मग त्यांना मुंबईला जायचं होतं. सो जेवण वगैरे करून थोड्या वेळ बसून ते मुंबईला जाण्यासाठी निघाले. आणि इकडे बघा सानू कशी ओरडते. तिला चप्पल पाहिजे होती तिची. थोड्या वेळापूर्वी ते त्यांना त्या बाहेर घेऊन गेले होते सानूला, खाली गार्डनमध्ये. सो तिला ती चप्पल काढायची नव्हती, तिच्याच हातात ठेवायची होती. त्यासाठी हा तिचा धिंगाणा चालू आहे. असंच करते, तिला एखादी गोष्ट पाहिजे असली ना सोडतच नाही. आणि बघा कसं बसले ते भैयांजवळ. आणि आल्यापासून होतं की कोणी मारलं, की यांनी मारलं, सतत भैयांकडे हात करत होते की कुणी मारलं म्हणून. इतकी आगाव आहे ना सानू.
सानू किती आगाऊपणा करते ग. घरा पुढे नको. झोपी घालेली बाबाला तू. झोपी घालेली. हे दिवसाचा शेवट या दोघांच्या मस्तीने झाला. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके बाय. कर मला.